होळी रे होळी पुरणाची पोळी. अतिशय सोपी पद्धत. पुरण चाळणीचा, पुरण यंत्राचा वापर न करता अगदी झटकीपट. त्यासाठी हरभरा डाळ, पाणी, हळद, तूप आणि इलायची घालून डाळ शिजवून घ्यायची. त्यानंतर पीठ जे आहे गव्हाचं चाळून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि साखर महत्त्वाची टीप आहे. साखर घालून मळून घ्यायचं. साखर घातल्याने पिठाला चांगला लवचिकपणा येतो. डाळ चांगली गाळ शिजल्यानंतर विस्करच्या साहाय्याने घोटून घ्यायची. त्यानंतर गूळ घालून घोटून घ्यायची. त्यानंतर गॅसवर ठेवून अशा पद्धतीचं पुरण तयार होतं. आता पुरणपोळी खाल्ल्याने बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते. त्यासाठी एक मसाला तयार करायचा. त्यामध्ये जायफळ, बडीशेप, इलायची आणि साखर घालून बारीक वाटून घ्यायचे. त्यानंतर चाळून 1 चमचाभर हे पुरणामध्ये घालायचे. चमचाभर तूप घालायचे. चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित अशा पद्धतीने पुरण तयार झालं. त्याचे गोळे करून घेतले. आता पीठ देखील 1 तास भिजू घातलं होतं. परत तेल लावून पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आता लगेचच याची पुरणपोळी बनवायला घ्यायची आहे. पारी करताना अगदी थोडंसं कोरडं पीठ त्यामध्ये घालायचं म्हणजे पोळीचा वरचा पदर जो आहे पुरणाला चिकटत नाही आणि पोळी आपली छान फुगते. नक्की ही टीप देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पोळपाटाला रुमाल बांधून पोळी लाटणं अगदी सोपं होतं. मस्त पुरणपोळी तयार होते. आवडल्यास फॉलो करा.